नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील दुंडगे गावानजीक खडी नावाच्या टेकडीवर शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना जवळपास 40 एकर जागेत उभारण्यात येणार आहे. आम्हाला कोणतीही सूचना किंवा माहिती न देता उभा केला जातोय. यामुळे याला आमचा विरोध आहे असं सांगत दुंडगे ग्रामस्थांनी आज या ठिकाणचं कामकाज सुरू करायला दिलं नाही. आम्ही पूरग्रस्त आहोत. पुराच्या काळात आम्हाला पर्यायी जागा हीच असून ह्या जागेवर हा प्रोजेक्ट उभा करू नये. तसं केल्यास आम्ही उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला. आमचं आम्हाला पाहिजे गायरात. आमची ढोरं पोरं कुठं जाऊन राहणार? नद भरून आली त्यावेळेस आम्ही इथं येऊन राहिलो. मग तेव्हा आम्ही काय करायचं? नद भरून आली तर वाहून जायचं नदीतनं गावात. काय करायचं सांगा बघा. एवढ्याशी आम्हाला जागा नाही दुसरा. नदीकडल्या घरातलं वर लाव ढोरं गुरं पडून घालून दिला खडीवर. आपली खडी आवाज आधी खरंच बरोबर त्यांनी लोकांच्या टाकला. 2 घरं बदल लाव. खायला सोडून वैला सोडून तिसरा भांडी कुंडी होऊन गेली. नदीने गेली भांडी. तिचं गाव आहे आणि त्या देवळात निम्मी राहिली, ह्या देवळात निम्मी राहिली, खडीवर निम्मी राहिली. आणि हे आमचं गाव ढोरं पोरं कुठं नाही याची ही सांगा तुम्हीच. नाहीतर हे दुंडगत उचलून घेऊन कुठं तरी आम्हाला डोंगरात जागा देवा. ही खडी आम्ही सोडत नाही. या खडीत कुणी उभे राहायचं नाही. आम्ही किती एवढी वेळा म्हाताऱ्याच्या काका खोपड्यात आम्ही राहिलावा आणि दिवस काढलावा. आम्हाला जागे नाही जुगे नाही. इथले कुठले तरी पंचायती जाऊन आम्ही जागे मागिणार होता तर तुम्ही गाठली अशी. जय बोला ग. आम्ही सकाळी आला तर त्यांचं 5 लाख घरात ढोरं घेऊन जातो. ढोरं सारू समाधान जागा नाही. आम्ही ही कधी सोडत नाही.